शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. हवामानातला जो बदल आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतो. सुरुवातीला आपण बघतो की अरबी समुद्राच्या दक्षिणेला या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र विकसित होणं अपेक्षित आहे. त्या संदर्भातील हालचाल आता हवामानात होते. या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होऊन ते भारताच्या दिशेने सरकणं अपेक्षित आहे, कारण मान्सून पुढे सरकण्यासाठी त्याची मदत होणार आहे. दरम्यानच्या काळात दक्षिण भारतामध्ये पावसाचा प्रभाव वाढेल आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढतील हा अंदाज आहे. मान्सूननी काल विशेष प्रगती केलेली नाही, परंतु मान्सूनसाठी पुढे सरकण्यास अतिशय पोषक वातावरण तयार होतं आहे. यावर्षीचा मान्सून कमजोर आहे, हे मात्र लक्षात ठेवूनच शेतकऱ्यांनी सर्व नियोजन केलं पाहिजे. सध्या आपण बघतो की उष्णतेच्या लाटेचा कहर झालेला आहे आणि जी पावसापूर्वीची दमटपणा किंवा उष्णता असते ती आता बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीकडून तयार होऊ लागली आहे. त्यामुळे किनारपट्टी राज्यांमध्ये देखील दमटपणा वाढला आहे. हे संपूर्णपणे येणाऱ्या पावसाचं लक्षण आहे. परंतु यावर्षी उष्णतेच्या लाटेचे नवीन रेकॉर्ड होऊ लागले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये बांदा या ठिकाणी काल 48.2 एवढ्या उच्चतम तापमानाची नोंद झाली आहे. ही उष्णतेची लाट आज देखील 20 तारखेला कायम असणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या उष्णतेचा कहर आजही असेल आणि मध्य प्रदेश, विदर्भात देखील उष्णतेचे नवीन रेकॉर्ड्स तयार होत आहेत. म्हणजे भारतातील उष्णतेची लाट आज देखील सक्रिय आहे. पश्चिम महाराष्ट्रात काही प्रमाणात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज सुरू होऊ शकतात. तशाच दक्षिण भारत आणि पूर्व भारताच्या काही भागात देखील पावसाळी ॲक्टिव्हिटीजची शक्यता आहे. ही उष्णतेची लाट 21 तारखेला देखील कायम राहील, परंतु आनंदाची बाब म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्राचा बहुतांश भाग या उष्णतेच्या लाटेतून वगळला जाणार आहे. या उष्णतेच्या लाटेची तीव्रता 22 तारखेला थोडीफार कमी होऊ शकते, परंतु उष्णतेची लाट मात्र भारताच्या बहुतांश राज्यांमध्ये कायम असणार आहे. काल झालेल्या पावसाचा विचार करता केवळ या भागामध्ये काल पाऊस झालेला आहे. त्याचबरोबर म्हणजे पश्चिम बंगालचा काही भाग आणि ओरिसाचा काही भाग, तर केरळपासून तर कोस्टल कर्नाटकापर्यंत आणि तामिळनाडूमध्ये पावसाचा प्रभाव होता. बाकी विशेष पावसाची नोंद भारतामध्ये झालेली नाही. जीपीएस मॉडेलचा आपण केवळ या मॉडेलचा अंदाज बघतो आणि मग बाकी सर्व अंदाज हे आपण ECMWF आणि आयकॉन मॉडेलने बघत असतो. या ठिकाणी केरळमध्ये आणि थोडं अंदमानाच्या पूर्व भागात पावसाचं वातावरण दिसते. या वातावरणामध्ये विशेष सुधारणा नाही. उत्तर भारतात एक WD सक्रिय राहण्याची शक्यता दरम्यानच्या काळात 22 ते 20 तारखेला आहे. साधारण इथे दिसतंय की 24 तारखेपासून कोकणात थोडी ढगाळ परिस्थिती, पावसाचं अनुकूल वातावरण सुरू होऊ शकतं. त्यामुळे एकूणच महाराष्ट्रासाठी वातावरण बदलू शकतं का हे बघायचं आणि आपल्याला साधारणपणे 26 तारखेपासून अंदमानात एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल आणि ते भारताच्या दिशेने सरकू लागेल, अशा प्रकारचा अंदाज आहे. ECMWF मॉडेलचा अंदाज आहे आणि आपण या ठिकाणी बघतो की घाट माथ्यावर आज पावसाचं प्रमाण वाढणार आहे. अगदी नाशिक, अहिल्यानगर पश्चिम, पुणे आणि सातारा, सांगली, कोल्हापूर, अगदी सोलापूरपर्यंत, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये सुद्धा पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात असा अंदाज आहे. उद्यापासून दक्षिण कोकण म्हणजेच खास करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली भागात आणि अगदी सातारा, पुण्यापर्यंत जोरदार पावसाला देखील सुरुवात होऊ शकते असा अंदाज आहे. 23 तारखेला मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अगदी नाशिकपर्यंत पावसाचं पोषक वातावरण तयार होईल. 23 तारखेला या पावसाच्या प्रमाणात वाढ होणं अपेक्षित आहे. म्हणजे अगदी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण या विभागात 23ला काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
निर्माण होऊ शकतो असा अंदाज आहे. आणि पहिल्यांदा अंदमानाच्या दिशेने एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल आणि त्याचबरोबर एक कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात विकसित होईल आणि हे विरुद्ध दिशेने म्हणजे अरबी समुद्रातील विरुद्ध दिशेने तर बंगालच्या उपसागरातील भारताच्या दिशेने प्रवास करेल असा अंदाज आहे. अरबी समुद्रातील वातावरणामुळे जे काही महाराष्ट्रात पावसाचं धोरण तयार होत आहे, ही सिस्टम कमजोर झाली किंवा विरुद्ध दिशेने गेली तर हे वातावरण काही दिवसासाठी कमी होऊ शकतं. परंतु पावसाचं अनुकूल वातावरण 24 तारखेला आहे, परंतु थोडं कमजोर आहे. 25 तारखेला हे वातावरण थोडं कमजोर राहण्याची शक्यता दाखवण्यात आली आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात ॲक्टिव्हिटीज असतील. 26 तारखेला हे वातावरण पुन्हा एकदा जोर पकडण्याची शक्यता आहे. 30 तारखेला आपण बघतो ECMWF मॉडेलनुसार एक वादळी सिस्टम मध्य अरबी समुद्रात तयार होईल आणि ती विरुद्ध दिशेने जाऊ शकते. आयकॉन मॉडेलने आज थोडं छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर भागात पावसाचा अंदाज दिलाय. उद्या घाट मथ्यावर पावसाचं प्रमाण वाढण्याची संकेत आहेत आयकॉन मॉडेलनुसार. 22 तारखेला जोरदार पाऊस या मॉडेलने देखील दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात, मध्य महाराष्ट्रात दाखवला आहे. 23 तारखेला हे पावसाळी वातावरण असणार आहे. 24 तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसास अनुकूल ढग राहतील. मात्र 25ला हे वातावरण कमजोर आहे. या मॉडेलचा अंदाज आपण मान्सूनच्या डेव्हलपमेंटसाठी बघत असतो. 21 तारखेला किरकोळ पावसाळी परिस्थिती आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात दिसते. महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात अगदी बीडपर्यंत या ठिकाणी अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर किंवा पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण 22 तारखेपासून वाढत जाईल असा अंदाज आहे आणि हे पावसाचं प्रमाण पुढेही वाढेल. दोन्ही समुद्रात वादळी प्रणाली बनतील, परंतु त्या प्रभावीपणे भारताकडे येणं देखील आवश्यक असतं. आज नाशिकसह कोल्हापूरपर्यंत घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. आज पहिला मान्सूनपूर्व पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो. उद्या या पावसाच्या प्रमाणात वाढ होऊ शकते आणि जोरदार पाऊस, मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पश्चिम अहिल्यानगर, नाशिकच्या काही भागात, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात. उद्या उशिरा सोलापूर, लातूर, धाराशिवमध्ये देखील पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात. 22 तारखेला थोडं सकाळी देखील नाशिक विभागामध्ये, पुणे विभागामध्ये किंवा सोलापूर, सांगलीच्या काही भागात पावसाळी वातावरणाची शक्यता आहे. अगदी कोकणात, मुंबईच्या आजूबाजूने देखील हे वातावरण असू शकतं. तर 22 तारखेला आपल्याला मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बीड, अहिल्यानगर, संभाजीनगर, दक्षिण मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिव, अगदी परभणीच्या पश्चिमी भागापर्यंत हा पावसाचा प्रभाव 22 तारखेला दाखवण्यात आला आहे. 22ला रात्री उशिरापर्यंत हे वातावरण सोलापूर जिल्ह्यात असेल. जोरदार पावसाळी वातावरण आपल्याला 23 तारखेला नाशिकसह अहिल्यानगर पश्चिम, पुणे आणि साताऱ्याच्या पश्चिमी भागात, बऱ्याच भागात म्हणजे मुंबईसह ठाण्याच्या काही भागात घाटमाथ्यावर प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. 24ला देखील घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण असण्याची शक्यता ECMWF मॉडेलने दाखवली आहे. आणि विशेष म्हणजे 24 तारखेला रात्री उशिरापर्यंत हे वातावरण कोकण किनारपट्टीत असू शकतं. 25 तारखेला या ॲक्टिव्हिटीज थोड्या कमजोर स्वरूपात असण्याचे अंदाज आहे. 26 तारखेपासून पुन्हा हे पावसाचं प्रमाण रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर या भागात वाढू शकतं. पण आयकॉन मॉडेलचा 5 दिवसाचा अंदाज बघूयात. आज घाटमाथ्यावर आणि थोडा मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज सुरू होऊ शकतात. यामध्ये नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील या मॉडेलने अंदाज दिला आहे. उद्या पुण्यासह अहिल्यानगर, नाशिक, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात. या ॲक्टिव्हिटीज 22 तारखेला अहिल्यानगर, नाशिक, पुणे
अगदी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये, कोल्हापूर, सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण 22 तारखेला दिसते. 23 तारखेला देखील याच भागात मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज आहे. 24 आणि 25 तारखेला ॲक्टिव्हिटीजचा प्रभाव पावसाचा कमी राहील असं सगळंच मॉडेल दाखवत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.